Good evening everyone. Good evening everyone. Good evening. वेलकम इन आर टुडे सेशन. चला आपण पाहणार आहोत आज सराव परीक्षा पेपर क्रमांक 4 चे गणित विषयाचे सोल्युशन. गणित विषयाचे 20 प्रश्नाचे सोल्युशन आज आपण पाहूया. चला सर्वांचं लक्ष आहे. चला पहा, लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. आधी आवाज येतोय का? हॅलो मॅम. येस. चला बघा, मी सोल्युशन देणार आहे. फक्त मध्ये म्हणजे क्लास सुरू आहे का, तुम्हाला व्यवस्थित आवाज येतोय का, ठीक आहे, ते सांगत चला. मी ज्या प्रश्नांची तुम्हाला विचारणा करते त्याचं काय करत जा, आन्सर करत जा, ठीक आहे. चला बघा, 1/9 मध्ये 1/9 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर काय येणार आहे, 1 येईल असं त्यांनी विचारलेलं आहे, ठीक आहे. मग हा प्रश्न बघा, तुम्हाला कसं सोडवायचं ते सांगितलंय. आधी असे प्रश्न झालेले, 1/9 मध्ये 1/9 किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर 1 येईल. मग 9 कॉमन घ्या, कॉमन डिनॉमिनेटर आहे, समान छेद आहे, अंशांशाची बेरीज आपण करूयात. मग या ठिकाणी काय करायचं, 1 अधिक 1 एक्स, आता 9चं पक्षांतर करा, 9 गुणिले 1 9च येणार, आणि या ठिकाणी 1 अधिक एक्स यांची बेरीज होत नसते म्हणून एक्स असाच ठेवायचा. 9 मधून 1 वजा करा, या 1चं पक्षांतर होईल आणि एक्स बरोबर किती येईल, 8 येईल. म्हणून याचं उत्तर येतं 8 वेळा. समजलं सगळ्यांना? चला लक्षात आलं का? हा, हो म्हणत चला. लक्षात आलं तर हो, नाही तर नाही. चला आता पुढचा अतिशय सोपा प्रश्न पहिल्या पाठातील आहे. 83059 हे अंक वापरून लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती? आधी अंक लिहून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीनं अंक लिहून घ्या. यापासून तुम्हाला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आणि अशा पद्धतीनं ती 5 अंकी संख्या तयार होणार आहे. कारण की 0 हा अंक आल्यास लहानात लहान संख्या तुम्ही तयार करताय तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी घ्यायचा असतो, ठीक आहे. हा नियम विसरायचा नाही या बाबतीत. पुढचा प्रश्न पहा, 3 अंक असणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती? किती लिहिल्याचं उत्तर आदिराज? 19 हे उत्तर लिहिलेलं होतं मॅम मी. मोठ्याने जरा बोलशील का? हा बोल. 19 हे उत्तर लिहिलेलं होतं मी प्रश्नाचं. आणि तुला वाटलं का मग तुझं बरोबर आहे काय हे दिलेलं बरोबर आहे? माझं बरोबर आहे असं वाटलं. आता तुझं का बरोबर नाही ते सांगते. बऱ्याच जणांनी 19 लिहिले, तर तुम्ही वाचताना थोडीशी घाई म्हणता येईल, घाई केली किंवा समजपूर्व प्रश्न वाचलेला नाही. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत असते की प्रश्न जो आहे तो किमान 2दा वाचवा, घाई करू नका आणि व्यवस्थित उत्तर लिहा. इथं बघा, 3 अंक असणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती? आता 2 अंकी संख्या म्हणजे ज्या संख्या 10 ते 99 पर्यंतच्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण, 2 अंकी संख्या असं म्हणतो. मग आपल्याला संख्या विचारले रे, अंक नाही. अंक असणाऱ्या एकूण संख्या किती म्हणजे 3 हा अंक असणाऱ्या एकूण संख्या किती? ज्यावेळेस आपण वारंवारतेचं चार्ट पाहिलं होतं त्याच्यामध्ये 19 असं दिलेले, त्यांचं बरोबर आहे, त्यांनी अंक मोजलेले, तुम्हाला संख्या मोजायच्या आणि त्याच्यामुळे -1 करायचं आणि उत्तर येतं 18. लक्षात आलं का? कारण की जो 33 मधला तो 3 तुम्ही काउंट केलेला परत परत, म्हणून इथे 19 आलेले, कारण की त्यांनी अंकांची वारंवारता दिली. पण तुम्हाला संख्या विचारल्या तिथं, आणि संख्या विचारल्या असताना ही संख्या फक्त एकदाच काउंट होते ज्याच्यात 3 अंक आहे आणि त्याच्यामुळे तुमचं उत्तर 18 येतं, म्हणून -1 केले मी. आता लक्षात आलं का चुकलं होतं तुमचं ते? हो. मग आता प्रश्न व्यवस्थित वाचायचा, ठीक आहे. चला पुढील प्रश्न पहा. 3636 भागिले 9 भाजक 3 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? आधी हा सुद्धा तुम्हाला भागाकार करून घ्यायचा आहे. 9 चोक 36, 9 0 0 आणि 9 चोक 36 म्हणजे 404 याचं उत्तर आलं. मग 3636 भागिले परत तुम्हाला 6 न भाग द्यायचा आहे. का? कारण की भाजक 3 न कमी केलंय, म्हणून 9 वजा 3 काय आला, 6. म्हणजे पुढचा जो भाजक आहे तो 6 आला. मग 6 1 6 6 36, 6 0 0 आणि 6 6 36 म्हणजे 606. 606 मधून तुम्हाला 404 वजा करायचे आणि उत्तर येणार 202. कळलं? हो. ओके, मग इथं उत्तर आलं आपलं 202. चला पुढचा प्रश्न. 100 या संख्येचा संख्येच्या वर्गमुळाचा घन किती? वर्गमुळाचा घन किती? 100चं वर्गमूळ काय? तर 10. मग 10चा घन विचारलाय जो की आहे 1000.
ठीक आहे, 1000 तुमचं असं फायनल आन्सर येईल. क्लिअर? चला पुढे. 4 डझन वह्या 1800 रुपयास विकल्याने रुपये 600 नफा मिळाला तर प्रत्येक वहीची खरेदी किंमत किती? प्रश्न व्यवस्थित वाचायचा. 4 डझन वह्या कितीला? 1800 रुपयास विकल्याने किती नफा झालाय? 600. तर प्रत्येक वहीची खरेदी किंमत, आधी खरेदी किंमत काढून घ्या आणि त्यानंतर प्रत्येक वहीची किंमत तुम्ही काढू शकता. नफा बरोबर काय सूत्र? विक्री वजा खरेदी किंमत. मग आता विक्री आहे 1800 रुपये, नफा मिळालाय 600, आपल्याला खरेदी किंमत काढून घ्यायची. मग 1800 मधून 600 वजा करा, काय उत्तर येणार? 1200. 1200 रुपये ही खरेदी किंमत आली. यावरून तुम्हाला एका वहीची किंमत काढायची. आणि 4 डझनामध्ये वह्या किती येतात रे? किती नग? 4 डझन म्हणजे किती नग? 12 चौक 48, 48 न भाग द्या. क्लिअर की नाही? 1 डझन बरोबर 12 नग, मग 4 डझन बरोबर 48 नग. ओके, मग 12 एक 12, 12 चौक 48, 12 शून्य शून्य. मग इथे 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 पंचे 20, 25 रुपये तुमचं उत्तर येणार, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पहा, 7व्या क्रमांकाचा प्रश्न. पदावली दिली तुम्हाला इथं. 4 पंचे 20, 20 अधिक 3 23/5 अधिक 3 पाचे 15, 15 अधिक 2 17, 17/5 वजा 2.729 अधिक 5 अधिक 2 वजा 3. लगलीच मी काय करणार आहे? कंस सोडून घेणार आहे. मग 5 अधिक 2 7, 7 मधून 3 वजा करा, 4 येणार. कळलं? आता या ठिकाणी लगेच तुम्ही याला दशांश अपूर्णांकामध्ये या पूर्णांकाला कन्वर्ट करून घ्या. मग 5 चौक 20, 5 सक 30, 4.6 आलं. ठीक आहे. 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. कळलं? अधिक 3.4 वजा 2.729 अधिक 4. मग या दोघांची बेरीज करूया. 6 4 10 चालेल, 4 4 8, 8.0 वजा 2.729 अधिक 4. आता परत काय करायचं? 8 4 12. बघा, अधिकचे टर्म मी मिळून घेते आधी. 12 पूर्ण आहे. 12 मधून तुम्हाला 2.729 वजा करायचे बाळांनो. 12 पॉईंट खाली पॉईंट अरेंज करा आणि या पद्धतीनं मस्तपैकी तुमची वजाबाकी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं अचूक उत्तर मिळून जाईल. कळलं? या ठिकाणी बघा, 172.9 9.271 तुमचं अचूक उत्तर राहणार आहे. मला वाटतं ऑप्शन सी मध्ये असेल. करेक्ट, ऑप्शन सी मध्ये आपलं अचूक उत्तर आहे. दिसलं सगळ्यांना? आता नेक्स्ट, 2125 सेमी तारेतून 3.5 मीटर लांबीचे 4 तुकडे केले तर किती तार शिल्लक राहिली? मग 21.25 सेंटीमीटर म्हणजे या ठिकाणी बघा, एवढी तार आहे आपली आणि या तारेतून 3.4 मीटर लांबीचे 4 तुकडे कापलेत. मग किती कापलं एकूण तार ते आपल्याला काढून घ्यावं लागेल. म्हणून आपण 3.5 गुणिले 4 करून घेऊ. 5 चौक 20, 7 चाले 2, 4 त्रिक 12, 13 14 म्हणजे 14 मीटर इतकी तार कापून घेतली. याच्यातून 14 वजा करा आणि तुमचं अचूक उत्तर तुम्हाला मिळून जाईल. लक्षात येते का? या ठिकाणी 25 ऍज इट इज राहणार आणि 21 मधून 14 गेले तर 7 राहणार, म्हणजे 7.25 असं तुमचं अचूक उत्तर राहील. लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओके. पुढे बघा, रोनकने काढलेला एका वर्तुळाचा व्यास 17 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या घेतलेला आहे. मला वाटतं तू हेडफोन नाही घातला किंवा माईकचा आवाज वाढवू नकोस, नाहीतर माईक बंद होतो. ठीक आहे. चला, श्रुती द्या लक्ष. श्रुती शिंदे बघा, आता या ठिकाणी रोनकने काढलेला एका वर्तुळाचा व्यास म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. ठीक आहे. आता बघा, ही फक्त झाली त्रिज्या आणि हा व्यास आहे. मग इथं बघा, एक त्रिज्या आणि ही दुसरी त्रिज्या दिसते सगळ्यांना. मग व्यास कसा असतो? त्रिज्येच्या दुप्पट असतो. व्यास बरोबर 2r. r म्हणजेच रेडियस, रेडियस म्हणजेच त्रिज्या. लक्षात येते का? 2 गुणिले त्रिज्या. या ठिकाणी तुम्हाला त्रिज्या काढायला सांगितली. मग त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2 करावं लागणार. मग 17 भागिले 2 करा बाळांनो. मग तुमचं फायनल आन्सर येणार 8.5 सेंटीमीटर. ठीक आहे, जे की ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, 10वा. एक आगगाडी 90 किलोमीटर वेगाने धावताना एका झाडास 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती? मी तुम्हाला हा चॅप्टर शिकवताना सांगितले की बाळांनो,
तुम्हाला झाड, ठीक आहे, झाड ओलांडलंय, माणूस ओलांडलाय किंवा इलेक्ट्रिक पोल विजेचा खांब ओलांडलेला आहे, तेव्हा तुम्हाला जी लेंथ आहे, लांबी आहे, ती ऍज इट इज जी गाडीची लांबी तीच घ्यायची आहे. ठीक आहे, आता इथं गाडीची लांबीच तुम्हाला काढायची आहे, म्हणजे तेच तुम्हाला अंतरच काढायचं या ठिकाणी. ठीक आहे, अंतर बरोबर वेगळं किंवा डिश टीव्ही हा फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग कशामध्ये दिला ते पहा, ताशी 90 किलोमीटर हा वेग आहे, पण याचं रूपांतर तुम्हाला मीटर प्रति सेकंद मध्ये करावं लागेल, कारण की तुमचा वेळ आहे सेकंदामध्ये, म्हणून ह्याचं सुद्धा रूपांतर तुम्हाला मीटर प्रति सेकंद. आता मी डायरेक्ट 518 लिहित नाही, कारण की सगळ्यांना समजावं म्हणून मी इथं 1000/3600 लिहिते. का? कारण की 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर आणि 1 तास बरोबर 3600 सेकंद. आता यालाच तुम्ही संक्षिप्त केलं बाळांनो, की हे 518 होणार. बघा, 2×5 = 10 आणि 2×18 = 36. लक्षात आलं? जे सराव करतात ना दररोज, मन लावून प्रॅक्टिस करतात, त्यांना हे 518 लगेच कळतं, काही शंकाच राहत नाही. आता बघा, 90 गुणिले 518 गुणिले 20. ठीक आहे, या ठिकाणी 92×18 92×20 9×1 9 9×10 90. 10 गुणिले 10 आणि 5 म्हणजेच 500 मीटर आपलं असं फायनल आन्सर येणार. गाडीची लांबी ही 500 मीटर, जे की ऑप्शन नंबर सी मध्ये इथं तुम्हाला दिसत आहे. 11वा प्रश्न पहा, गुणोत्तराचा प्रश्न आहे. या ठिकाणी शाळेतील मुले व मुली यांची गुणोत्तर 6:9 आहे. त्या शाळेतील एकूण मुला मुलींची संख्या दिलेली आपल्याला 1020 असल्यास एकूण मुलींची संख्या किती? मुलं मुली मिळून संख्या आपल्याला दिली आहे, म्हणजे हे जे गुणोत्तर दिलंय याची समानपट आपल्याला आधी काढून घ्यावं लागेल. मग 6x + 9x बरोबर 1020. मग 6+9 किती झाले? 15x बरोबर 1020. मग 1020 बरोबर 15. x ची समानपट काढून घ्या. हे कळालंय का तुम्हाला? मी कसं मांडलंय, काय केलंय, समजलंय का तुम्हाला? चला, लक्षात आलंय का? कोणाचा माईक ऑन आहे? एकाचा पण आवाज येत नाहीये. मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे. श्रुती, तुझ्या माईकला प्रॉब्लेम आहे काहीतरी. असो, दुसरा माईक ऑन करेल आपण. डोंट वरी. हर्षद बहिरम. हॅलो. चला, हे लक्षात आलं का तुम्हाला? कसं मांडलंय, मांडणी कशी केलेली आहे? नाही टीचर, आत्ताच झालास, मग तुला रेकॉर्डेड पाहावं लागेल, तेव्हा कळेल. चला, रेकॉर्डेड पाहून घ्यायचं. ज्यांना नाही कळालं त्यांनी रेकॉर्डेड पाहून घ्या बाळांनो. स्वरांजली यादव. चला, चला यादव. हा, हॅलो मॅम. उत्तराचा प्रश्न कळाला का? कसा मांडलाय, मांडणी कळाली का तुम्हाला? हो मॅम. ओके, बघा, मिळून सांगितले, मुला मुलींचं काय केलेलं मिळून आपल्याला पूर्ण संख्या सांगितली 1020. म्हणून 6x + 9x बरोबर आपण काय केले? 1020 असं पुट केलेले. ठीक आहे, मिळून म्हणले की त्या दोघांची आपण काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे. हे समजलं ना? आता 15 ने भाग देऊया, त्यावरून आपण एक समानपट जे कॉन्स्टंट टर्म आहे त्याचं व्हॅल्यू काढून घेऊयात. मग 15. हा, बघा, लक्ष द्या. 15×1 = 15 आणि 15×6 = 90. किती उरले? 12 उरले. आणि 15×8 = 120, म्हणजे 68 असं आलं. ठीक आहे, मग हे 68x म्हणजे समानपट आली. आता तुम्हाला कुणाचं गुणोत्तर काढायचं? तर मुलींची संख्या काढायची आहे. मुलींची संख्या आहे 6. मग 68 गुणिले 6 करा, तुमचं उत्तर भेटेल. तुम्हाला जरी इथं मुलांची संख्या काढायला सांगितली होती तर गुणिले 9 करायचं. 68 गुणिले 9 तुम्हाला काय भेटलं असतं? मुलांची संख्या भेटली असती. इथं मुलांची संख्या, इथं काय भेटणार? मुलींची संख्या. हे लक्षात येतं का तुमच्या? म्हणजे कुठलंही तुम्ही काढू शकता, अगोदर ही व्हॅल्यू तुम्हाला काढून घ्यावी लागेल. ठीक आहे, मग या ठिकाणी तुमचं उत्तर येतं 408. ही मुलींची संख्या आली 408. बघा, कॅल्क्युलेशन करून पहा, नुसतं पाहत बसायचं नाही. हातात वही पेन असला पाहिजे सोल्युशन चलता वेळी, आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन करत पुढं माझ्यासोबत चलत राहायचंय. ठीक आहे, चला. कौशल मराठी पुस्तकाचे 5 पाने बरं का,
फक्त पाने नाही तर 5 पाने 20 मिनिटात वाचतोय, 20 मिनिटात वाचतो आहे, तर 25 पाने वाचायला त्याला किती वेळ लागेल? मस्तपैकी त्रैराशिक मांडणीचा वापर करा आणि अचूक उत्तर पटकन काढा. 5 5 1 5 5 5 25 आणि 20 गुणिले 5 करा, काय येणार? 20 5 100 मिनिट. उत्तर येणार ते मिनिटातच येणार. पण या 100 मिनिट काय आपल्याला दिसतंय का ऑप्शन मध्ये? नाही दिसत. आणि 100 मिनिटं असतात तरी का नाही, तर तुम्हाला आधी त्याचं तासात रूपांतर करावं लागेल. म्हणजे याच्यातून 60 वजा करा. 60 का वजा केले? तर कारण की 60 मिनिटांचा 1 तास असतो, म्हणून 1 तास. आणि 100 मधून 60 वजा करा, किती राहिले शिल्लक? 40 मिनिटं राहिले. ठीक आहे. सो 1 तास 40 मिनिटे, ऑप्शन नंबर बी तुमचं अचूक उत्तर येणार. समजलं? हो मॅम. 13वा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न. 2 अंकांची बेरीज सांगितलेली आपल्याला 7 आणि गुणाकार सांगितलेला आहे 10. बेरीज सांगितलेली आहे 7, गुणाकार 10. मग 5 अधिक 2 घेऊयात. 5 आणि 2 7 आणि 5 गुणिले 2 10. क्लिअर? मग यांचा रेसिप्रोकल उभय पक्ष संख्या म्हणजेच गुणाकार व्यस्त संख्या तुम्हाला घ्यायची आहे. मग 5 ची गुणाकार व्यस्त संख्या असते 1/5, 7 ची 2 ची गुणाकार संख्या 1/2. ठीक आहे. आता समानछेद करून घेऊयात. 5 1 5 5 2 10, 1 बेपे 5 10, छेदामध्ये 10, मग 7/10 तुमचं अचूक उत्तर येणार, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये. बघा इथं दिसत नाही तुम्हाला, इथं मी थोडंसं रिमूव्ह करते. मग 7/10 ऑप्शन नंबर डी आपलं अचूक उत्तर असणार. कळलं सगळ्यांना? हो मॅम. ओके. नेक्स्ट बघा 14वा प्रश्न. 35 मीटर लांब व 22 मीटर रुंद असलेल्या एका बागेत मध्यभागी काय केलेलं आहे? 15 मीटर लांब व 8 मीटर रुंद कारंजाचा हौद आहे व उरलेल्या जागेत हिरवळ आहे, तर हिरवळ लावलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती? असा प्रश्न विचारलेला आहे. मस्तपैकी आयताकृती तुमचं काय आहे? बाग आहे. त्या बागेच्या मध्ये 15 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद असा कारंजा आहे. फाउंटेन माहिती आहे तुम्हाला? असा फाउंटेन आहे आपला यामध्ये. आणि इथं जो आजूबाजूचा जो परिसर आहे याच्यामध्ये हिरवळ लावली, म्हणजे ते गवत, हिरवं गवत, ठीक आहे, लावलेले. मग ते गवत किती क्षेत्रात लावलेले ते आपल्याला काढायचं. त्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं. याच्यासाठी तुम्हाला त्या मोठ्या आयताकृतीचं काय करावं लागेल? क्षेत्रफळ काढावं लागेल. मग 35 गुणिले 22 करा, त्यानंतर 15 गुणिले 8 करा. या दोघांचं किती उत्तर येते ते पहा आणि नंतर आन्सर करा. बघा 15 8 120, ह्याचं पटकन झटकन निघतं. आता 22 5 110, 0 हातचे आले 10, मग 66 मध्ये 10 मिळवा, काय येणार? 76. ठीक आहे. मग 760 मधून 120 वजा करा. बघा किती येते ते. हॅलो मॅम. मॅम त्याचा गुणाकार 770 येतोय. येस सॉरी, 770 येतोय. कुठं घाई झाली? 11 ना मॅम? ते 11, 10 घेतलं मी, 11 आहे. सॉरी, हातचे 11 आहेत. 22 5 110, मग 11 हातचे आले. 22 त्रिक 66, 66 अधिक 11 77. सो 777. आपल्याला 777 मधून 120 मायनस केले तर 650 येतं. तर 650 स्क्वेअर मीटर असं तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 650 स्क्वेअर मीटर. हे बघा, ह्या हिरवळीचं क्षेत्रफळ आहे बाळांनो. ठीक आहे, ही हिरवळ आहे. अशा पद्धतीनं काढायचे. सेम पुस्तकामध्ये सुद्धा असा प्रश्न आहे. चला पुढे पाहूयात. एका समकोन म्हणजेच काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. हे पहा, 6 आणि 8 सेंटीमीटर. आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारले. मग त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आठवे का? हो मॅम. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. करेक्ट. बी म्हणजे बेस, एच म्हणजे हाईट. बघा, पाया गुणिले उंची. ठीक आहे, 1/2 पाया गुणिले उंची. मग तुम्ही 1/2 पाया घ्या 8, उंची घ्या 6. या ठिकाणी बेक बे बे चौकाट आणि 6 चौक 24. 24 काय येणार? 24 सेंटीमीटर येणार. पण सेंटीमीटर मध्ये उत्तर आहे का? नाही. का आहे नाही. ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. ठीक आहे, 24 सेंटीमीटर तुमचं उत्तर येणार, जे की अचूक उत्तर आहे. चला पुढे वळूया. एका व्यक्तीने एक वस्तू 513 रुपयास विकल्याने विक्रीच्या किमतीत 109 पट नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती? तर त्या वस्तूची खरेदीची किंमत, एका व्यक्तीने एक वस्तू 513 रुपयास विकल्याने विक्रीच्या 109 पट नफा झाला, तर त्या वस्तूची विक्रीची खरेदीची किंमत किती? असा प्रश्न आहे. चला झटपट सोडूयात. 513 ची 109 काढायचं आपल्याला.
मग 9 एक 9, 9 5 45, किती उरले? 6 उरले. 6. ठीक आहे. परत आता 9 ने भाग देऊयात. 9 सती 63. 57 रुपये गुणिले काय झालंय? नफा झालाय ना. नफा झालाय नफा. विक्री किंमत आहे, हा नफा आहे. नफ्याचं सूत्र वापरा. नफा बरोबर विक्री वजा खकी. विक्री किंमत किती आहे? 513. खरेदी किंमत काढायची, नफा झाला 57 रुपये. मग 513 मधून 57 वजा करा आणि उत्तर काढा. चला. मग या नाही मॅम आधी ठिकाणी 7 गेले 6. नंतर इकडं हातचा उसना घेतला, इथं 4 राहिले, इथं 10 झाले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले आणि 4 ला 4 म्हणजे 456 रुपये 456. फायनल आन्सर आलं. अतिशय सोपा प्रश्न, फक्त एवढं काढता आलं की झालं. चला पुढचा. 5 किलोमीटर बरोबर किती डेसिमीटर? आता याच्यासाठी तुम्हाला तक्ता सांगितला होता, किलो हेक्टोडेकाचा. लक्षात आहे का? हो मॅम. बघा, मीटर, डेसी डेसी, किलो सेंटी, मिलीमीटर. मीटर म्हटले म्हणजे डेसिमीटर हे आहे आणि किलोमीटर इथं आहे. किती किलोमीटर? तर 5 किलोमीटर. 1, 2, 3 आणि 4. म्हणजे तुमचं ऑप्शन डी आन्सर असणार आहे. 5 किलोमीटर बरोबर 50,000 डेसिमीटर. ठीक आहे. चार्ट पटकन बनवायचा आणि उत्तर काढायचं. आता 18वा प्रश्न पहा. 45 किलोग्रॅम मिठाईतून 3/5 किलो वजनाची मिठाईची किती बॉक्स तयार करता येतील? सांगा बरं आता. हे खूप छान प्रश्न आहे. फायनल एक्झामला आलेला प्रश्न आहे. बोला. मॅम मी पर्याय घेऊन बघितले. 3/5 मध्ये ना ए मी 40 मिसळलं तर 45 किलो नाही आलं. मग नंतर 43 मिसळलं तर 45 किलो नाही आलं. ऍड केलं? हो मॅम. करा बरं मग. आता 3/5 मध्ये काय केलं तुम्ही? 40 ऍड केलं. 75 ऍड केलं असं? हो मॅम. हो. मग ह्याचा समानछेद करावा लागला असेल तुम्हाला. हो. करा मग. बघा करून. करा करा. 5 गुणिले 5, 5 5 3 75 गुणिले 3 करावं लागेल. काय झालं स्वरांजली? तीनशे 75 आणि 3 5 5 25 5 किती? 76 येईल इथं तर. स्वरांजली हो मॅम. एक मिनिट. कुठून बोलते स्वरांजली बाळा? मॅम मी बीडवरून. बर बर. केस तालुक्यात. अच्छा अच्छा. कुठल्या शाळेत आहे तिथं? मॅम ते जिल्हा परिषद नाही का, ते एका खेड्यात आहे. गाव कुठलं? गाव केसच्या जवळच आहे मॅम. मला माहित नाही. मी आता दुसरीकडे राहते. अच्छा अच्छा. परभणीलास ना तू? हो. ओके ओके. आय नो. चला काय हरकत नाही, पण ही चुकीची मेथड आहे तुझी, वापरू नको बाळा. तुम्हाला कसं सोडवायचं ते मी सांगते. हे बघा, 45 किलो मिठाईचे 3/5 किलो वजनाचे म्हणजे भागिले 3/5 करावं लागणार बाळा. मग 45 गुणवले अपूर्णांकाचा नियम वापरा. याची व्यस्त करा, कॅन्सलेशन करा. 3 एक 3, 3 एक 3, 3 5 15, 15 गुणवले 5, 15 5 75 असं उत्तर येणार. ठीक आहे. चला पुढे. ते दुरुस्त करून घ्या पुन्हा रेकॉर्डेड पाहून. लक्षात हो आलं ना मॅम. मी कसं केलं ते? बोला, समजलं ना बेटा? हो. ओके. चला आता 19वा प्रश्न पहा. सोबतच्या आलेखात एबीसीडी या गावातील साक्षर व निरक्षर महिलांची संख्या दर्शवली आहे. निरीक्षण करून त्यात खालील प्रश्नांची अचूक उत्तरे काढा. साक्षर व निरक्षर महिलांचे प्रमाण कोणत्या खेड्यात सारखेच सम प्रमाणात आहेत? साक्षर व निरक्षर. साक्षर म्हणजे लिहिता वाचता येणारे आणि निरक्षर म्हणजे काय? लिहिता वाचता न येणारे. म्हणजे दोन्ही भाग आपल्याला समान पाहिजेत. आणि असं खेडगाव कोणते? तर नावाचं. म्हणजे आपलं ऑप्शन काय येणार आहे?
ऑप्शन क्रमांक 3 येणार आहे, म्हणजे सी येणार आहे आणि सी मध्येच उत्तर आहे. ठीक आहे, चला लक्षात आलं सगळ्यांच्या. आता 20वा प्रश्न पहा. चला 20वा प्रश्न पहा. नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी एक गाडी ताशी 90 किलोमीटर वेगाने सकाळी 7 वाजता निघाली व त्यानंतर दुसरी गाडी ताशी 110 किलोमीटर वेगाने 8 वाजता सुटली, तर त्या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? ठीक आहे, एकमेकींना किती वाजता? मला हा प्रश्न कळालाच नाही, म्हणूनच मी समजून सांगते. लक्ष द्या. याच्यासाठी मी तुम्हाला छान असा फॉर्म्युला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही याचं उत्तर अचूक पटकन झटकन काढू शकता. लिहून घ्या फॉर्म्युला. वेळेतील फरक गुणिले वेग एक छेदामध्ये वेगांतील फरक. या फॉर्म्युलानुसार तुम्ही या अशा प्रश्नाचं उत्तर काढू शकता झटपट. ठीक आहे, अशा प्रश्नाचं उत्तर झटपट काढू शकता. फॉर्म्युला याच प्रश्नासाठी येतोय बघा. नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी एक गाडी ताशी, म्हणजे वेग एक किती आहे? 90 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, सकाळी 7 वाजता निघते. 7 वाजता. त्यानंतर दुसरी गाडी तिथूनच 8 वाजता सुटली. सकाळीच सुटली आहे, कितीला? 8ला. तर त्या गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? वेळेतील फरक बघा. 8 वजा 1 करा, सॉरी 8 वजा 7 करा, 1 तास वेळेतील फरक आला. वेळेतील फरक तासातच घ्यायचा, हे लक्षात घ्या. 1 तास आला. त्यानंतर वेग एक किती आहे? 90 किलोमीटर प्रति तास. वेगांतील फरक आपण काढूयात, तो किती आहे? 110 मधून 90 वजा करा, किती शिल्लक राहतील? 20. आता 9 भागिले 2 करायचं तुम्हाला. मग बेचोक 8 आणि 1 शिल्लक राहिला, म्हणजे 1 शिल्लक राहिला. 1/2 म्हणजेच काय? अर्धा. बरं का, हे 1/2 झालं. बाकी 1 राहिली ना, आणि छेदात 2 आहे तसं, म्हणजे 1/2 म्हणजेच 0.5 अर्धा. हे लक्षात आलं का? हो. हा, चला, म्हणजे 4.5 तास. आता हे 4.5 तास नेमकं ऍड तरी कशात करायचे? तर हे दुसऱ्या वेळेत मिळवायचे आहेत. 8 अधिक 4 हे 4.5 तास म्हणजे 4.30 करायचे तुम्हाला. हे तास आणि हे मिनिट. 0.5 म्हणजे 30 मिनिट्स, हे लक्षात घ्या. 60चे अर्धा किती? 60 मिनिटाचे अर्ध करायचे तुम्हाला, किती? 30 मिनिट. लक्षात येते ना? हो. हा, मग बघा 8 आणि 4 12 आणि 30 मिनिटं, म्हणजे दुपारी 12:30 वाजता भेटतील. त्या 2 गाड्या एकमेकींना दुपारी 12:30 वाजता भेटतील. लक्षात आलं का बाळांनो? हो मॅम. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फॉर्म्युला आणि ट्रिक लक्षात ठेवा. अशा पद्धतीचं उदाहरण तुम्हाला चुटकीसरशी सोडवता येणार. ठीक आहे. आणि इथं बरेच जण घाई करतात, गडबड करतात. बघा, हे तर बेचोक 8 4 तास पूर्ण भाग गेलाय 4चा. बाकी किती शिल्लक राहिली? 1. मग बाकी अंशस्थानी छेदाला छेद आहे तसा घ्यायचा असतो, हे लक्षात घ्या. आणि याचं पुन्हा काय? याचं तुम्हाला परत मिनिटांमध्ये रूपांतर करायचंय. कशामध्ये? मिनिटांमध्ये. तुम्ही आता तुम्हाला हे 1/2 म्हणजे 0.5 कळालं, पण जर मिनिटात रूपांतर करायचं असेल तर याला 60ने काय करावं लागतं? गुणावं लागतं. मग बघा, 2 आणि 2 किती आलं? 30 मिनिट. असं देखील तुम्ही करू शकता. हा, मी तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक देते, जी तुमच्या लक्षात राहते, आवडते, समजते, ती लक्षात ठेवा. ओके बाळांनो? चला, थांबूया त्या ठिकाणी. बाय बाय टू ऑल. टेक केअर. आज आपलं सराव परीक्षा पेपर क्रमांक 4 गणित विषयाचं सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. आजचा ज्या विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला नसेल तर वेळात वेळ काढून 2 तास पेपर सोडवा. व्यवस्थित सोडवा, घाई करू नका आणि छान मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चला, बाय बाय. बाय बाय बेटा. बाय बेटा. बाय बाय. बाय बाय सगळ्यांना. चला, थांबूयात आपण या ठिकाणी. फॉर्म्युला लिहून घ्या. जेवढे प्रेझेंट आहेत त्या सर्व बाळांनी फॉर्म्युला लिहून घ्यायचा आणि तो फॉर्म्युला विशिष्ट काय प्रश्नासाठी आहे हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. चल.